आपल्याला एक कमेंट आली होती की पवन दादा एवढा होल्ड करायचा कॉन्फिडन्स कुठून येतो? जोपर्यंत त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण कॉन्फिडंट कधीच होत नाही. सगळ्यात पहिले आपण एक स्ट्रॅटेजी बनवली, ती चांगली टार्गेट देत गेली, तेव्हा आपण कॉन्फिडंट झालो त्या स्ट्रॅटेजीवर. आणि स्ट्रॅटेजीवर डायरेक्ट आपण होल्ड नाही मारला मोठा मोठा, हळूहळू टार्गेट बुक करत गेलो. जसं की 100 पिप्स, 200 पिप्स, नंतर 500 पिप्स. मग अनुभव झाला की ही स्ट्रॅटेजी आपल्याला चांगली देते. आपण कॉन्फिडन्स झालो स्ट्रॅटेजीवर. आणि तुम्हाला जसं की माहिती आहे, खूप काही गोष्टींनी मार्केट चालतं. टेक्निकल अनालाइज, फंडामेंटल, अजून काही गोष्टी असतील. त्या गोष्टींचा विचार करून आपण टार्गेट तसे बुक करत गेलो आणि होल्ड करावं. आपण कॉन्फिडंट नाही झालो. आपण स्ट्रॅटेजीवर सगळ्यात पहिले कॉन्फिडंट होतो, त्यानंतर आपण होल्डिंग ठरवतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीवर थोडं छोटे छोटे टार्गेट्स घ्या आधी. आणि स्ट्रॅटेजीवर आपण तेव्हाच कॉन्फिडंट होतो जेव्हा तुम्हाला माहिती होतं की ही स्ट्रॅटेजी कुठं चांगली वर्क करते. जास्त करून टेक्निकल अनालाइजवर आपण फोकस करतो. जेवढा पण मोठा वॉल्यूम बघता तुम्ही मंथ मधला, तो आपण होल्ड करतो. जसं की सेलिंग मध्ये पण आपण खूप काही चांगले चांगले ट्रेड होल्ड केले होते. आणि बाईंगचे पण मागच्या महिन्यात तुम्ही बघितलं की जास्त मूव नाही दिला खालीवरती, तरी पण आपण 3-4 वेळेस 1000चा पिपचा वॉल्यूम पकडला. या महिन्यात पहिलेच पिकला आपण 2000 पिपचा वॉल्यूम पकडला, ते बी 0.5च्या क्वांटिटी. आणि तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिले तुम्ही अनुभव घ्या तुमच्या स्ट्रॅटेजीचा, की ती किती टार्गेट तुम्हाला देते. त्यानंतर तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवा.